आता मी दुसरं प्रकरण वाचतोय, बालपण. लक्ष देऊन ऐका मित्रांनो, फार काय होतं ना, थोडं गांधीजींना खूप आपल्याला मुळापासून समजून घेणं गरजेचं आहे. द्विराष्ट्रवाद कोणी मांडला, भारत पाकिस्तानच्या जे बंटवारा झाला, जे विभागणी झाली, जी फाळणी झाली, त्याच्यासाठी गांधीजींना का दोषी धरलं जातं, हे सगळं मुळापासून चेक केलं पाहिजे. उगाच वरवरचं ज्ञान घेऊन गांधीजींना विलन बनवण्यात एकंदर भारतीय राजकारणात काही मतलब नाही. त्यामुळे मी हे जरा वाचायचं ठरवलं, कारण या पुस्तकापर्यंत तुम्ही वाचायला किती जाल ते मला माहित नाही, पण तुम्ही हे बसल्या बसल्या आपली कामं उरकता उरकता ऐकू शकता. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे सगळे कष्ट घेतोय. असो, प्रकरण दुसरं आहे, बालपण. पोरबंदरहून वडील राजस्थानी कोर्टाचे सभासद होऊन राजकोटला गेले तेव्हा माझे वय 61 वर्षांचे असावे. मला राजकोटच्या गावठी शाळेत घातले. या शाळेतील दिवस मला चांगले आठवतात. पंतोजीची नावे वगैरेही आठवतात. पोरबंदर प्रमाणेच येथीलही अभ्यासासंबंधी सांगण्यासारखे विशेष काही नाही. माझी गणना सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्यात तरी होत असेल की नाही याबद्दल शंकाच. गावठी शाळेतून मुख्य शाळेत व तेथून हायस्कूलात येथपर्यंत पोचेतो माझ्या वयाला 12 वर्षे होऊन गेली. तोपर्यंत मी कधीही शिक्षकांशी लबाडी केल्याचे किंवा कोणाशी मैत्री जोडल्याचे स्मरत नाही. मी अतिशय भिडस्त मुलगा होतो. शाळेत माझे काम बरे की मी बरा. घंटा वाजण्याच्या सुमारास पोचायचे आणि शाळा बंद होता क्षणी घरी पळायचे. पळायचे हा शब्द हेतुपूर्वक लिहिला आहे, कारण कोणाबरोबर बोलत राहणे मला आवडत नसे. कोणी माझी थट्टा केली तर अशी भीतीही वाटे. हायस्कूलातील पहिल्याच वर्षी परीक्षेच्या प्रसंगी घडलेली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. शाळा खात्याचे इन्स्पेक्टर जाइल्स शाळा तपासण्यास आले होते. त्यांनी पहिल्या इयत्तेच्या मुलांना 5 शब्द लिहायला घातले. त्यात एक शब्द केतळ होता. त्याची वर्णरचना मी चुकीची लिहिली, म्हणजे स्पेलिंग. मास्तरांनी मला आपल्या बुटाचे टोक मारून इशारा दिला, परंतु माझ्या ते कुठून लक्षात येणार. मास्तर मला समोरच्या विद्यार्थ्याच्या पाठीकडे पाहून माझे शुद्ध लेखन सुधारण्यास सांगत असतील अशी माझी कल्पनाही होऊ शकली नाही. माझी समजूत की आम्ही एकमेकांचे चोरून पाहू नये एवढ्यासाठीच मास्तर नजर ठेवीत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे 5 शब्द बरोबर आले आणि मीच काय तो ड ठरलो. माझा मूर्खपणा मास्तरांनी मागावून मला दाखवून दिला, परंतु माझ्या मनावर त्या सांगण्याचा काही एक परिणाम झाला नाही. मला दुसऱ्या विद्यार्थ्यांची कॉपी कधीच करता आली नाही. असे असूनही मास्तरांविषयीची माझी विनय वृत्ती कधीच ढळली नाही. वडील मंडळीचे दोष न पाहण्याचा गुण माझ्यामध्ये स्वभावतःच होता. त्याच मास्तरांचे इतर दोषही मागावून माझ्या ध्यानात आले, तरी त्यांच्याबद्दल मला वाटणारा आदर कायम राहिला. वडिलांच्या आज्ञेचे पालन करायचे एवढे मला माहित होते. ते सांगतील ते करावे. त्यांच्या कृत्यांच्या गुणदोषांच्या निवाड्यात आपण पडू नये. या सुमारास दुसरे 2 प्रसंग घडले. ते कधीही माझ्या स्मरणातून गेलेले नाहीत. मला सामान्यपणे शाळेच्या पुस्तकांपलीकडे काहीही वाचण्याचा नाद नसे. धडे केले पाहिजेत, बोललेले सहन व्हावयाचे नाही, मास्तरांना फसवावयाचे नाही म्हणून धडे वाचित असे. परंतु मनातून कंटाळा, त्यामुळे धडे पुष्कळदा कच्चे राहत. मग इतर वाचन सुचणार कुठून. परंतु वडिलांनी विकत आणलेले एक पुस्तक माझ्या नजरेत भरले. ते श्रवण पितृभक्ती नाटक. ते वाचण्याची मला इच्छा झाली. ते मी अतिशय आवडीने वाचले. त्याच सुमारास काचेतून चित्रे दाखविणारेही दारोदार हिंडत. त्यांच्यापासून श्रवण आपल्या आई बापांना कावडीत बसवून यात्रा करण्यास घेऊन जात असे, असे चित्र मी पाहिले. दोन्ही गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. मला पण श्रवणासारखे व्हावयाचे असे मनात येईल. श्रवणाच्या मृत्यू समयीचा त्याच्या माता पित्यांचा विलाप अजून आठवतो. ती गोड चाल मी बाजावरही बसवली. बाजा शिकण्याची हौस होती व वडिलांनी एक बाजाही घेऊन दिला होता. याच सुमारास कोणी नाटक मंडळी आली होती. तिचे नाटक पाहण्याची परवानगी मिळाली. हरिश्चंद्राचे आख्यान होते. ते नाटक पाहण्याचा मला कंटाळा कसा तो वाटेच नाही. ते पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होई. वारंवार पाहायला कोण जाऊ देणार. परंतु मनातल्या मनात मी ते नाटक शेकडो वेळा रंगविले असेल. हरिश्चंद्राची स्वप्ने पडत. सर्वांनीच हरिश्चंद्रासारखे सत्यवादी का होऊ नये हाच विचार होय.
हरिश्चंद्रावर आल्या तसल्या विपत्ती भोगून सत्याचे पालन करावे हेच खरे सत्य. नाटकात वर्णिलेल्या होत्या तशाच विपत्ती हरिश्चंद्रावर येऊन पडल्या असल्या पाहिजेत असेच मी तरी समजत होतो. हरिश्चंद्राचे दुःख पाहून त्याचे स्मरण करून मी खूप रडलो आहे. आज माझ्या बुद्धीला समजत आहे की हरिश्चंद्र ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नसावी, परंतु माझ्या मनसृष्टीत हरिश्चंद्र आणि श्रवण आजही जिवंत आहेत. आज सुद्धा मी ती नाटके वाचली तर आजही मला अश्रू येतील असे वाटते. तर असं हे दुसरं प्रकरण आहे त्यांचं. पहिलं प्रकरण आपण वाचलं जन्म, दुसरं प्रकरण बालपण. आता हे आजच्या एपिसोड पुरतं